मित्रांनो, जर तुम्हाला सांगितलं की फक्त एका अर्जामुळे तुम्ही ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, शेततळे, फळबाग, पॉली हाऊस आणि इतर अनेक योजनांसाठी शासनाकडून लाखो रुपयाचे अनुदान मिळवू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? पण ही अफवा नाही आहे, हे सत्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फॉर्मर स्कीम बद्दल अशी माहिती देणार आहे जी अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की कोणत्या योजना उपलब्ध आहेत, कोणाला अनुदान मिळणार आहे, किती टक्के अनुदान मिळणार आहे आणि कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आणि अर्ज करताना अशी कोणती चूक तुम्ही करू नये ज्यामुळे तुमचा अर्ज बाद होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पूर्वी प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज, वेगवेगळी वेबसाईट आणि वेगवेगळे कागदपत्रांचे त्रास आपल्याला होत होते. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन कागदपत्रांचे त्रास आपल्याला होत होते. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले. आता फक्त त्या पोर्टलवर आपल्याला एकदाच नोंदणी करायची आहे आणि त्या एकाच पोर्टलवरून अनेक योजनांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज प्रक्रिया पारदर्शक झालेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक योजनेसाठी वेगळे शुल्क तुम्हाला भरायचे लागणार नाही. तुम्ही ज्या योजना निवडाल त्या योजना सर्व निवडल्यानंतर एकदाच सेवा शुल्क भरावे लागणार आहे मित्रांनो. म्हणजे एकदाच चालान तुम्हाला भरावे लागणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या योजना असणार आहेत, तर यामध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, नांगर, स्प्रेयर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, अवजारे यासाठी जर अनुदान हवे असेल तर आजच महाडीबीटी वरून अर्ज करायचा आहे. अनेक शेतकरी फक्त ट्रॅक्टरसाठीच अर्ज करतात, पण या पोर्टलवर ट्रॅक्टरपेक्षाही खूप जास्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही सिंचन साधने सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये तुषार सिंचन, सिंचन पंप, इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, पाईपलाईन, शेततळे आणि सामूहिक शेततळे यासाठीही आपल्याला अर्ज करता येतो. त्याच्यानंतर फलोत्पादन योजना, जर तुम्ही फळबाग लावण्याचा जर विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आंबा, डाळिंब, मोसंबी, पेरू, फळबाग, कांदा चाळ, पाली हाऊस, हरितगृह, शीतगृह, सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया प्रकल्प यासाठी सुद्धा शासन अनुदान देत आहे. आणि त्याच्यानंतर विशेष योजना याच्यामध्ये आहेत SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी. तर SC साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि ST प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, या दोन योजना खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला काय काय मिळते, यामध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, सौर पंप, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, शेततळे यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळते. जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा नक्की लाभ घ्या. आता हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे मित्रांनो, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, शेतीचा 7/12 नमुना 8 उतारा, बँकेचा पासबुक आणि फार्मर ID असणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने जर तुम्ही SC प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि ST प्रवर्गातील असाल तरी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट असेल तर ठीक, नसेल तर काही गरज नाही. जर तुम्ही SC आणि ST प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जरी कागदपत्र तुमच्याकडे आधीच तयार असतील तर तुम्हाला अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो. आता बरेचशा शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर का होतात, तर मित्रांनो अनेक YouTube व्हिडिओमध्ये सांगितले जात नाही की शेतकऱ्यांचे हजारो अर्ज का नामंजूर होतात. कारण आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक नसणे, 7/12वर तुमचं नाव चुकीचे असणे, तुमच्याकडे फार्मर ID नसणे आणि महाडीबीटीवरती अर्ज करताना चुकीची माहिती भरणे आणि जर तुम्हाला लॉटरी जर लागली तर वेळेत कागदपत्र अपलोड न करणे ही सर्वात मोठी चूक असू शकते मित्रांनो. त्यामुळे पूर्वसंमती मिळण्यापूर्वी यंत्र तुम्ही खरेदी करू नका. काही शेतकरी काय करतात, आपण महाडीबीटीवरती अर्ज भरला तर आपण आपला नंबर लागण्यापूर्वीच आपण यंत्रे खरेदी करून टाकतो. त्यामुळे काय होते मित्रांनो, शासनाकडे जोपर्यंत तुमचा अर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत शासन तुम्हाला अनुदान देत नाही. त्यामुळे यंत्र खरेदीपूर्वी तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणून शासनाची जोपर्यंत मंजुरी तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत यंत्र खरेदी करू नका. तर
मित्रांनो, दरवर्षी शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी वरती कोट्यावधी रुपयाचे अनुदान येते, पण या माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी या योजनेपासूनच वंचित राहतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहात. आणि अशाच शेती अनुदान आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. भेटूया मित्रांनो पुन्हा एका नवीन स्कीम, नवीन योजना आणि महत्त्वाच्या माहितीसह.